नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती वाघमारे MLA सेलिब्रिटी मध्ये तुमचं स्वागत आहे। ब्रेस्ट कॅन्सर हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावर आपण आज बोलणार आहोत। कॅन्सर म्हणलं की टेन्शन येतं, दडपण येतं, भीतीचं वातावरण निर्माण होतं। पण आपण बघू शकता, चला जवळच्या जवळ आपण सेलिब्रिटीज बद्दलच बोलू। लीजा रे, युवराज सिंग या सगळ्यांनी कॅन्सरवर मात केलेली आहे आणि ते हॅपी लाईफ जगत आहेत। सो देयर इज रे ऑफ होप अँड हॅपीनेस अँड अ गुड लाईफ आफ्टर कॅन्सर। आजचे आपले गेस्ट कोण आहेत? इनलँड बुद्राणी या रुग्णालयामध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून कार्यरत असलेल्या आजचे आपले गेस्ट आहेत डॉक्टर वैशाली शिंदे। डॉक्टर वैशाली मॅम, आजच्या शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मॅम बद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे। शी इज अ व्हेरी लर्नेड पर्सन, एक्स्ट्रीमली क्वालिफाईड, आणि कॅन्सर या क्षेत्रामध्ये, रेडिएशन ऑन्कोलॉजी या क्षेत्रामध्ये त्या बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहेत। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड येथे त्यांनी MBBS चं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी NBE नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथून त्यांनी त्यांचं स्पेशलायझेशन पूर्ण केलं आणि कितीतरी हजारो पेशंट्स एम आय राईट त्यांच्या हातून गेलेले आहेत आणि पूर्णपणे बरे झालेले आहेत। सो आजचा आपला महत्वाचा प्रवास मॅम सोबत आपण सुरू करत आहोत। माझ्या सगळ्या फ्रेंड्सना विनंती आहे, हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा। सो कॅन्सर अवेअरनेस बद्दल आपल्या शो मध्ये येण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी पुन्हा एकदा थँक्स मानते मॅमचं आणि आजचा प्रश्नांचा प्रवास सुरू करते। नमस्कार मॅम, आजच्या शो मध्ये येण्यासाठी तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत। कसं वाटतंय MLA सेलिब्रिटी मध्ये येऊन? ऍक्च्युली आता वर्ल्ड वुमन्स डे आहे, दॅट इज द इव्हेंट, दॅट्स व्हाय आय वॉन्ट टू जॉइन दिस। थँक्यू सो मच मॅम। आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त त्या आपल्यासोबत जोडलेल्या आहेत आणि आज आपण त्यांना खूप प्रश्न विचारणार आहोत, आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करणार आहोत। सो माझा पहिला प्रश्न मॅम तुमच्यासाठी सगळ्या माझ्या फ्रेंड्सच्या वतीने असणार आहे की कॅन्सर बद्दल जी भीती आहे की अरे कॅन्सर म्हणजे समथिंग विच इज लाईफ थ्रेटनिंग, त्यावर तुम्ही थोडासा प्रकाश टाकून आम्हाला सांगा की कॅन्सर हा लाईफ थ्रेटनिंग खरंच आहे का, आणि फिमेल म्हणजेच महिलांमध्ये होणारे महत्वाचे किंवा कॉमनली फाउंड कॅन्सर कोणते आहेत आणि त्यांच्या किती आढळतात आजकाल भारतामध्ये। सो लेट मी जस्ट गिव्ह अ क्विक रिव्ह्यू अबाउट इट। कॅन्सरचे प्रकार वेगवेगळे आहेत, त्यानुसार त्यांचा सर्वायवल बेनिफिट पण असतो। काही कॅन्सर जे आहेत दे आर कम्प्लिटली क्युरेबल, दोज आर लिम्फोमास प्लस, आता आपण जस्ट उदाहरण दिला होता युवराज सिंगचा, ही इज प्रेझेंटेड विथ सेमिनोमा, ही इज अ कम्प्लिटली रिकव्हरेबल दोज ट्युमर्स। प्लस काही जे अर्ली स्टेज ट्युमर्स आहेत, दोज आर द स्टेज 1 स्टेज 2 डिसीजेस, दॅट इज अ कम्प्लिटली रिकव्हरेबल। आणि मेनली गायनोकॉलॉजिकल मॅलिग्नन्सी मध्ये CA cervix इज द वन हु इज हॅव्हिंग हायर इन्सिडन्स mainly in the rural areas, and this is the completely curable tumor or cancer in the females. And breast मध्ये थोडासा hectic treatment असते, mainly surgery, chemotherapy, hormonal therapy, पण तरी पण complete recovery असलेले कितीतरी पेशंट्स आहेत। आणि आपण जेव्हा मॅलिग्नन्सी बद्दल बोलतो, we are talking about 5 years survival only. In stage 1 disease, each and every condition is having 90 to 95% survival in each and every मॅलिग्नन्सीज। तर स्त्रियांचे मेनली कॅन्सर्स जे आहेत आज पर द ग्लोबिकॉन, म्हणजे जे काही जगातला जो डाटा असतो त्यामध्ये मॅक्झिमम जे ट्युमर्स आहेत दोज आर द ब्रेस्ट। इन आपलं जे इंडियन कॅन्सर सोसायटी आहे, इंडियन कॅन्सर सोसायटीमध्ये पण वी आर इन द वेस्टर्न ट्रेंड्स। आपल्याकडे आता ब्रेस्टचे इन्सिडन्स वाढतोय, पण दॅट इज मेनली इन द अर्बन एरियाज, रुरल एरिया स्टील हॅव्हिंग द CA cervix, म्हणजे सर्वायकल कॅन्सर इज द मेन इन्सिडन्स। त्या लॉट्स ऑफ कंडिशन, बायका स्वतःची किंवा स्त्रिया जे स्वतःची काळजी खूप कमी घेतात, दे आर डिफिशियन्सी इन द न्यूट्रिशन, दे आर डिफिसिट इन द फिजिकल ऍक्टिव्हिटीज। घरकाम म्हणजे एक्सरसाइज हा नाहीये, घरकामामध्ये आपल्याला फक्त एक्झर्शन होते, दोज आर नॉट द एक्सरसाइज। दॅट्स वाय वी हॅव हायर रिस्क इन द ओबेसिटीज इन हाऊसमेड, म्हणजे हाऊसवाईफ्स। प्लस बऱ्याचशा जो गोष्टी आहेत मेनली हार्मोनल अल्सो वी आर प्रोन टू द मॅलिग्नन्सीज। CA ब्रेस्ट जो आहे तो इस्ट्रोजन हार्मोन्सवर डिपेंड असतो। इस्ट्रोजन हार्मोन्स आर मेनली प्रोड्युस्ड इन द वुमेन्स, दॅट इज द रिझन फॉर द ब्रेस्ट इन द CA ब्रेस्ट इन द फिमेल्स। ओके, सो CA ब्रेस्ट म्हणजे स्तनांचा कर्करोग आणि
सीए सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा. सो ज्यांना ज्यांना ह्या बाबत काही क्वेश्चन्स असतील, मॅम इज अवेलेबल ॲट इनलॅक्स हॉस्पिटल. तुम्ही त्यांना कन्सल्ट डेफिनेटली करू शकता. शी इज HOD, दॅट इज हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ द डिपार्टमेंट. ऑन दॅट नोट आपण आता हाच प्रवास अजून थोडा पुढे नेऊया. आपण काही कारणांबद्दल बोललो की ही कारणं असू शकतात. त्याच्यामध्ये 2 कॅन्सर किंवा 2 नावं प्रामुख्याने आली, ती म्हणजे सीए ब्रेस्ट आणि सीए सर्व्हिक्स. दोन्ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे कॅन्सर आहेत. पण ह्याच्यामध्ये मला मॅम अजून विचारावंसं वाटेल की सीए ब्रेस्टचं प्रमाण किंवा सीए सर्व्हिक्सचं प्रमाण, जसं तुम्ही सांगितलं की अर्बन एरियामध्ये एकाचं प्रमाण जास्त आहे. व्हॉट कुड बी स्पेसिफिक रिझन फॉर इट? इज एजिंग द रिझन? इज नंबर ऑफ प्रेग्नन्सी इज द रिझन? ऑर व्हॉट इट इज? मग सीए ब्रेस्टचे आणि सीए सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा मुखाचा जो कॅन्सर आहे त्याची कारणं वेगळी आहेत आणि ब्रेस्ट कॅन्सर जो आहे त्याची कारणं वेगळी आहेत. ब्रेस्ट कॅन्सर मेनली पोस्ट मेनोपॉझल किंवा दोज पेशंट्स विज प्रोन अर्ली मेनार्की, म्हणजे ज्यांची पाळी सुरुवात लवकर झाली आहे आणि त्यांना मेनोपॉज खूप लेट आला, दॅट इज द रिझन. प्लस दोज हु आर नल्ली पॅरस, म्हणजे ज्यांना मुलंच नाही आहेत, अँड दोज हु आर मीन्स दोज नॉट प्रॉपरली फिट टू देअर चाइल्ड, म्हणजे ज्यांनी स्तनपान व्यवस्थित नाही केलं, अशांना इन्सिडन्स खूप वाढलेला असतो तशा लोकांचा. अँड वी आर इन द अर्बन एरिया. अर्बन एरियामध्ये तुम्हाला इझी असेसिबल बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यामुळे तुमचं शारीरिक एक्सरसाइज खूप कमी झालेला आहे. म्हणजे तुम्ही चालण्याला पण कमी जातोय, तुम्हाला इझी ऑनलाईन तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी घरी घरपोच होतात. दोज लीड्स टू बी अ हाय फॅट डाएट. आणि आपलं जे पाश्चिमात्यकरण होत चाललंय, दॅट इज द रिझन फॉर द सीए ब्रेस्ट इन अवर. द हाय फॅट डाएट प्लस हार्मोनल रिसेप्टर, सम जेनेटिक फॅक्टर इज ऑल्सो देअर. जेनेटिक म्हणजे समजा आईला आहे किंवा तुमच्या बहिणीला आहे किंवा तुमच्या मुलीला आहे, तर तुम्ही पण प्रोन व्हाल सीए ब्रेस्टसाठी, बिकॉज यू आर इन द कॅरियर ऑफ सम जेनेटिक म्युटेशन तुमच्या बॉडीमध्ये. ते जे 2 जीन्स आहेत, BRCA1 and BRCA2, दोज आर द रिझन फॉर द सीए ब्रेस्ट इन द फिमेल्स. प्लस आणि सीए सर्व्हिक्स जो काही गर्भाशयाच्या मुखाचा आजार आहे त्याची कारणे एक्झॅक्टली अपोजिट आहेत जे सीए ब्रेस्टचे आहेत. दोज आर पॉलीग्रॅव्हिडा, म्हणजे ज्यांना खूप मुलं झाली किंवा ज्यांचे खूप प्रेग्नन्सी आहेत किंवा पॉली पार्टनर्स आहेत, ज्यांना खूप जास्त पार्टनर्स आहेत, दोज आर गोइंग टू बी हॅव सीए सर्व्हिक्स. बिकॉज सीए सर्व्हिक्स जो आहे तो एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे इंडियामध्ये डेव्हलप झालेला आहे. आणि बरेचशा म्हणजे टोबॅको इज ऑल्सो कॉज फॉर बोथ रिझन, मीन्स सीए सर्व्हिक्सला पण होतोय इन्सिडन्स आणि ब्रेस्टमध्ये पण होतो. अल्कोहोल इज अ कॉज फॉर द सीए ब्रेस्ट, म्हणजे अल्कोहोल इंटेकमुळे तुमच्या शरीरामध्ये जे काही इस्ट्रोजन लेवल्स वाढतात ते कारण आहे तुम्हाला ट्युमर डेव्हलप होण्यासाठी. ओके. सो मॅमनी या दोन्ही गोष्टींवर खूप छान आता प्रकाश पाडलेला आहे आणि आपल्याला आता आयडियली कळेल की इफ आय एम नॉट रॉंग कुठेतरी आपली लाईफस्टाईल दोन्ही या डिसीजेस मध्ये इम्पॉर्टंट आहे. I guess sedentary lifestyle is actually answer to everything. So even if you are from urban part of the city or urban part of Maharashtra or even India, किंवा तुम्ही खेड्यातनं आलेला असाल, छोट्या सिटीतनं आलेला असाल, तुम्ही एकतर खूप एक्सेसिव्हली ऍक्टिव्ह असाल किंवा तुम्ही अजिबात एक्सरसाइज नाही करत आहात आणि तुम्ही ओबेसिटीकडे जात आहात, तुम्ही दोन्ही प्रकारच्या व्यक्ती कॅन्सरला ससेप्टेबल असू शकता. So now is the time to do your checkup with your doctor, and now is the time to change your lifestyle. Right, ma'am? Yeah. Really, this is a valid point. We are discussing about the screening. CA breast जो आहे, those occurs in the mainly pre-menopausal or post-menopausal. Age is not the limit for that. पण आपण बऱ्याचशा गोष्टी क्लिनिक स्क्रीनिंग करून पण ते आपण म्हणजे ऍटलीस्ट अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करू शकतो. वी आर नॉट गोइंग टू प्रिव्हेंट दॅट, बट ऍटलीस्ट डायग्नोज झाल्यानंतर आपल्याला रिकव्हरीचे चान्सेस खूप वाढतात. सीए ब्रेस्टला आजकाल जे काही गाईडलाईन्स आहेत, इंडियन कॅन्सर सोसायटी जे आहे त्यांचे काही गाईडलाईन्स आहेत. इफ फिमेल्स आफ्टर द 21 इयर्स म्हणजे 21 वर्षाच्या नंतर एव्हरी 3 इयरली फिजिशियनकडून चेकअप व्हायला पाहिजे. और एव्हरी इयरली ऍटलीस्ट तुम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करून काही चेंजेस जे असतील ब्रेस्टमध्ये, काही तुम्हाला लम्प्स लागेल किंवा काही अल्सरेशन असतील किंवा काही डिस्चार्ज येत असेल ब्रेस्टमधून, यू हॅव टू फाइंड आउट दॅट. आणि नाहीतर मग आयडियली इट शुड बी ऑफ स्क्रीनिंग मॅमोग्राफीज देअर, बट दॅट इज ॲट द एज ऑफ 45. कारण प्री मेनोपॉझल एजमध्ये ते आपल्या डेन्स कॅल्सिफिकेशन आणि कॅन्सरचे कॅल्सिफिकेशन डिफरन्शिएट करू शकत नाही. त्यावेळेस समजा जर पेशंट 40 इयर्सच्या बिलो असेल, वी शुड ॲडवाइज MRI और सोनोग्राफी.
इफ द पेशंट एज इज मोर दॅन इन्स्टेड ऑफ पेशंट एक महिला आपण विचार करू, महिलेचं वय जर 45 किंवा 40च्या दरम्यान असेल, वी विल कन्सिडर हर फॉर द मॅमोग्राफी. त्यामध्ये काही मायक्रो कॅल्सिफिकेशन दिसून येतात मॅमोग्राफीमध्ये. दोज आर द रिस्क फॅक्टर्स. मीन्स त्याचे काही क्रायटेरियाज असतात. त्या क्रायटेरिया म्हणजे इट इज अ क्रायटेरिया 4 or 5 देर मे बी अ मॅलिग्नन्सी. ओके. अँड CS सर्व्हिक्स वी कॅन कन्सिडर फॉर द पॅप स्मिअर. आयडियली 25 वर्षाच्या नंतर हे 3 वर्षातून एकदा 40 वर्षापर्यंत व्हायला पाहिजे, आणि 40 वर्षाच्या नंतर इयरली टिल अप्रॉक्सिमेटली 60 या 65 इयर्स पर्यंत आपण करणार. आणि जर पेशंटला काही साइन सिम्पटम्स असेल, यू हॅव टू डू रेग्युलरली. आता सर्व्हिक्स बद्दल आले तर आय शुड पुट 1 पॉइंट हिअर, बिकॉज सर्व्हिक्स आपण हे प्रिव्हेंट करू शकतो, मॅलिग्नन्सी ऑफ सर्व्हिक्स. तर त्याचं मेन कारण आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. त्याचे काही व्हॅक्सिन्स आहेत, दोज कॅन गिव्हन ॲट द एज ऑफ 11 to 12 years. ते दोन्ही व्हॅक्सिन मेल आणि फिमेलसाठी पण युजफुल ठरतात. फिमेलमध्ये मेनली सर्वायकल कॅन्सरसाठी किंवा ॲनल कॅन्सरसाठी, मेलमध्ये दॅट इज मोनली फॉर ॲनल कॅन्सर और HPV असोसिएटेड कॅन्सर्स. ओके. सो थँक्यू सो मच मॅम. वॅक्सिन बद्दल मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकतेय, सो थँक्यू फॉर दिस व्हॅल्युएबल पीस ऑफ इन्फॉर्मेशन. थँक्स अगेन. थोडंसं मागे नेऊन मॅमला मी विचारू इच्छिते. वी हॅव बीन टॉकिंग अबाउट 2 मेजर कॅन्सर्स हिअर इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. पहिला म्हणजे स्तनांचा म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, आणि दुसरा म्हणजे CS सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा किंवा मुखाचा कॅन्सर. असे काही साईन्स दिसतील का एखाद्याच्या बॉडीमध्ये हळूहळू की CA ब्रेस्टमध्ये, ब्रेस्टच्या शेपमध्ये किंवा साईजमध्ये, किंवा काही सिक्रिशन, और इन CA सर्व्हिक्स अंगावरून पाणी जाणं? मे बी इफ यू कॅन पुट सम मोर लाईट ॲज अन एक्सपर्ट ऑन दिस, सो दॅट ते अर्ली कॅच होऊ शकतं. आता आपण एक्झाम्पल दिलं होतं स्क्रीनिंगसाठी. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनच्या दरम्यान आपण असेस करतो की इफ यू आर, म्हणजे दॅट इज अ सेल्फ एक्झामिनेशन. तुम्ही फक्त एक आरशासमोर उभा टाकून तुम्हाला स्वतःला असेस करायचंय की आपल्या ब्रेस्टची साईज प्रॉपर आहे का. दोन्ही हात वर घ्यायचे आणि त्यानुसार असेस करायचं निपल इज प्रॉपर आहे का, प्रॉपर पोझिशनला आहे का, इफ देर इज. आणि त्यानंतर तुम्ही हाताने पाल्पेट करून पाहायचं की देर इज एनी लंप, और समटाइम्स देर मे बी लंप इन द ब्रेस्ट और मे बी इन द एक्झिलरी एरिया. ओके. और कधी कधी बऱ्याच पेशंटला काय असतं, देर इज अ ब्लॅकिश और ग्रीनिश डिस्चार्ज फ्रॉम द निपल. यू हॅव टू असेस फॉर दॅट ऑल्सो. समजा हे अर्ली सायन्स आहे, पण कधी कधी जर पेशंट प्रेझेंटेड विथ डिस्टन्स मीन्स शी मे बी असोसिएटेड विथ पेशंट, म्हणजे जे काही मेटास्टासिस होतात त्यानुसार. आमच्या ओपडीमध्ये मॅक्झिमम पेशंट दे आर प्रेझेंटेड विथ स्टेज 3 स्टेज 4 डिसीजेस. बऱ्याचदा आपला इग्नोरन्स असतो. दिस आर द रिलेटेड विथ द ब्रेस्ट. आणि कार्सिनोमा ऑफ सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा जो कॅन्सर आहे, त्याचं मेनली पेशंट्सला कंप्लेन असतो की PV डिस्चार्ज. इट मे बी अ व्हाईट कलर और ब्लड स्टेन. कधी कधी पोस्ट कॉइटल ब्लिडिंग इज द मेनली डायग्नोस्टिक फॅक्टर इन CA सर्व्हिक्स. म्हणजे संबंधानंतर बऱ्याच पेशंटचं कंप्लेन असते की त्यांना PV ब्लिडिंग होत आहे. काही पेशंटचं डिपेंडिंग अपॉन जर समजा ॲडव्हान्स स्टेज झाला असेल, ते पेशंट मे प्रेझेंट विथ द ॲक्यूट रिनल फेल्युअर ऑल्सो. कारण डिपेंड्स, कारण ते सर्वायकल कॅन्सरच्या बाजूला आपल्या लघवीची पिशवीचं एक ओपनिंग असतं. ते कारण होतं की त्या लीड्स टू बी अ रिनल फेल्युअर. कुठेतरी त्या पार्टचं हायजीन मेंटेन करणं सुद्धा आय गेस मॅम इम्पॉर्टंट असावं. सो मॅमच्या या महत्वाच्या सल्ल्याबद्दल मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की आंघोळ करताना म्हणा किंवा जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा काखेच्या भागामध्ये प्रॉपर निरीक्षण करा. आणि आय गेस मॅमने ते प्रॉपर प्रोसिजर तुम्हाला सांगितलेली आहे, आणि त्याचबरोबर CA सर्व्हिक्ससाठीची लक्षणं सांगितलेली आहेत. छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मेडिकल सायन्स खूप पुढे गेलेला आहे. ओनली इफ यू नो वेन टू टेक द रिअल स्टेप. ऑन दॅट नोट आपण आता हा जो आपला चर्चाचा प्रश्न चालू आहे, हा प्रवास चालू आहे, हा अजून पुढे नेऊयात आणि ऍक्च्युअल डायग्नोसिसकडे वळूयात. आणि त्याचबरोबर कॅन्सरसाठी, या 2 स्पेसिफिक कॅन्सरसाठी असणारी काय ट्रीटमेंट आहे त्याबद्दलही बोलूया. मेनली ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोज करण्यासाठी आपण जस्ट डिस्कस केलेलं, आपण जसं स्क्रीनिंग प्रोसिजर करतो मॅमोग्राफी. इफ पेशंट प्रेझेंट विथ द, समजा पेशंटला समजलं की आपल्या काखेमध्ये किंवा स्तनामध्ये गाठ आहे, शी हॅज टू अंडरगो थ्रू अ मॅमोग्राफी. मॅमोग्राफीमध्ये आपल्याला लंप साईज समजून येईल, त्याच्या क्रायटेरियानुसार इट मे बी बिनाइन और मॅलिग्नंट. बऱ्याचदा हाय ग्रेड लिजन जे असतील इट मे बी अ मॅलिग्नंट लिजन. त्याचं आपण फर्स्ट एकतर बायोप्सी करणार. फर्स्ट लाईन इज ट्रीटमेंट ऑफ इज द बायोप्सी, दॅट इज अ कन्फर्मेशन ऑफ द डिसीज.
इज कदाचित तो साधा ट्युमर आहे का दुसरं काय. आय एम नॉट म्हणजे आपण FNAC नाही सांगत, बायोप्सी, कारण त्यामध्ये प्रॉपर टिश्यू भेटतो तुम्हाला. FNAC मध्ये एक सायटॉलॉजी होते, बायोप्सी मध्ये तुम्हाला सायमल्टेनियस इफ इट इज प्रेझेंटेड विथ द मॅलिग्नन्सी तर आपण त्यामध्ये काही हार्मोनल स्टडी पण करतो, दॅट इज कॉल्ड इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री. आणि सर्वायकल कॅन्सर असेसमेंट इज अ इझी थिंग बिकॉज वी कॅन असेस क्लिनिकली ऑल्सो. कारण आपण स्पेक्युलम जे म्हणतो आपण, जे काही आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट असतो तो सर्वायकल वजायनामध्ये टाकल्यावर इफ द ग्रोथ इज व्हिज्युअलाइज वी कॅन टेक अ बायोप्सी फ्रॉम दॅट एरिया. सो थँक्यू सो मच मॅम. डायग्नोसिस आय फील प्रत्येक कॅन्सर ट्रीटमेंटचा खूप एक क्रिटिकल आणि महत्वाचा पॉइंट आहे. जे नॉन मेडिको आपले बघत आहेत त्यांच्यासाठी FNAC म्हणजे फाईन निडल ऍस्पिरेशन सायटोलॉजी, म्हणजे एका सुईने त्यातलं द्रव्य बाहेर काढलं जातं आणि पॅथॉलॉजीमध्ये दिलं जातं. बायोप्सी म्हणजे त्या एरियाचा एक टिश्यूचा एक छोटासा पार्ट काढला जातो आणि त्याचा अजून डीप स्टडी होतो. आणि ह्या पार्टमध्ये बायोप्सीला जास्त प्राधान्य दिलं जातं जेणेकरून कुठलाही एखादा पॉइंट मिस होऊ नये. हे दोन्ही प्रकार एक हाय लेवल डायग्नोसिस मध्ये कन्सिडर केले जातात, ज्याच्यामुळे आपण चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट डिझाईन करू शकतो. राईट मॅम? नाउ मुव्हिंग टू द ट्रीटमेंट पार्ट. कॅन्सर म्हणलं की सगळ्यांच्या डोक्यात एक हे येतं की लाईफ थ्रेटनिंग, फेटल, माझा मृत्यू होऊ शकतो का, हा एक नेगेटिव्ह अप्रोच आहे. बट आज आपल्याकडे इनलॅक्स बुद्राणी हॉस्पिटलच्या HOD आहेत ज्या रेडिएशन ऑन्कोलॉजी या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत आणि त्या तिथल्या प्रमुख आहेत. कितीतरी वर्षांपासून त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. हजारो रुग्ण, जसं मी आधी म्हणाले, त्यांच्या हातून बरे झालेले आहेत आणि हॅपी लाईफ जगत आहेत. ट्रीटमेंट ह्या प्रश्नाबद्दल त्यांच्यापेक्षा बेस्ट कोणीही नाहीये आपल्याकडे सांगणारं. सो लेट्स हिअर इट फ्रॉम हर, मॅनेजमेंट ऑफ दीज टू कॅन्सर्स अँड हाऊ वन कॅन लिव्ह अ हॅपी अँड हेल्दी लाईफ आफ्टर दॅट. फर्स्ट आपण सुरुवात करूयात ब्रेस्ट पासून. मॅलिग्नन्सी ऑफ ब्रेस्ट, CA ब्रेस्ट. फर्स्ट आपलं हिस्टोपॅथॉलॉजिकल कन्फर्मेशन झाले, समजा पेशंट इज प्रेझेंटेड विथ द ट्युमर, टाईप ऑफ द ट्युमर, दॅट इज अ ब्रेस्ट ट्युमर. त्यानंतर त्याचे वेगवेगळे ऑप्शन आहेत. इफ द पेशंट इज, आजकाल बऱ्याचशा गोष्टी पेशंटच्या सायकोलॉजीला पण पकडून केल्या जातात आणि पेशंट शुड बी कम्फर्टेबल इन सोशली ऑल्सो. तर इफ द अर्ली स्टेज ट्युमर असेल तर वी कॅन कन्सिडर फॉर द ब्रेस्ट कन्झर्वेशन थेरपी. पण ब्रेस्ट कन्झर्वेशन थेरपी इज अ पार्ट, म्हणजे ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी then followed by radiotherapy. If the patient is presented with, म्हणजे आता कुठली महिला जे काही त्यांचं प्रेझेंटेशन असेल तो थोडा ऍडव्हान्स स्टेज असेल, समजा काकीतल्या गाठी आहेत त्यालाच गंडमाळा म्हणतात, किंवा दुसरे कुठे आणखी पसरलेला असेल, तर त्या स्टेजनुसार आजकाल आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन, जर पेशंटचा प्रिफरन्स असेल, म्हणजे पेशंटला जर वाटलं की माझं ब्रेस्ट प्रिझर्व करायचं आहे, बिकॉज सायकोलॉजिकली इट हॅपन्स, म्हणजे पेशंटला बऱ्याचदा डिस्कम्फर्ट होतो की पेशंट इज प्रेझेंटेड विथ टोटल मॅस्टेक्टॉमी. त्यासाठी आपण जर पेशंट लोकली ॲडव्हान्स असेल तर पेशंटला आपण न्यूॲडज्युव्हंट किमो देऊन ट्युमर कमी करून नंतर देन फॉलोड बाय द सर्जरी. पण BCT जे आहे, ब्रेस्ट कन्झर्वेशन थेरपीमध्ये जेव्हा ब्रेस्ट कन्झर्वेशन केलं जातं, रेडिएशन इज द पार्ट ऑफ द ट्रीटमेंट. तर आणि डिपेंड्स अपॉन इफ द अर्ली स्टेज ट्युमर इज लेस दॅन 1 centimeter or those who are pick up on the mammography, तेव्हा बऱ्याचदा किमोची पण आवश्यकता नसतं. पेशंट ब्रेस्ट कन्झर्वेशन नंतर डायरेक्ट रेडिएशनला जातो. इफ द ट्युमर इज प्रेझेंटेड विथ हार्मोन रिसेप्टार्स स्टडीज, म्हणजे हार्मोन रिसेप्टार्स पॉझिटिव्ह असतील, वी विल गोइंग टू कन्सिडर फॉर द हार्मोनल थेरपी. हार्मोनल थेरपी म्हणजे टॅबलेट्समध्ये असतात, दॅट मे बी फॉर अप टू द 5 years. त्यामुळे सर्व्हायवल बेनिफिट खूप चांगला आहे. आजकाल खूप काही गोष्टी निघाल्यात. परवाच एक कॉन्फरन्समध्ये वी आर गोइंग टू डिस्कस, आजकाल ट्युमर जेव्हा बायोप्सी करतो तेव्हा काही आपण जेनेटिक स्टडी पण करतो, BRCA1, BRCA2 ची स्टडी. इफ द पेशंट इज प्रेझेंटेड विथ म्युटेशन इन दॅट, तर वी विल कन्सिडर फॉर द प्रोफायलॅक्टिक मॅस्टेक्टॉमी फॉर द अदर साइड ऑल्सो. म्हणजे आपण ती रिस्क आणखी कमी करू शकतो परत कॅन्सर येण्याची. And CA cervix मध्ये that is a part of mind treatment because radiation is the only treatment. Early cervix मध्ये radiation plus chemo is the only treatment in the advanced stage. फक्त स्टेज 1A आणि B, म्हणजे ज्यामध्ये ट्युमर खूप कमी असतो, त्याचं ट्युमर साईज ओनली 2 centimeter आणि जेव्हा मायक्रोस्कोपिक ट्युमर असेल तेव्हा सर्जरी इंडिकेटेड आहे. सर्जरी म्हणजे तुमचा गर्भाशय काढला जातात, त्यासोबत काही गंडमाळा जे असतात, पेल्विक लिम्फ नोड्स म्हणतात, ते काढल्या जातात. पण बाकीचं रेडिएशन इटसेल्फ इज अ व्हेरी म्हणजे इफेक्टिव्ह इन द सर्वायकल कॅन्सर्स.
रेडिएशन इट असोसिएटेड विथ किमोथेरपी, म्हणजे काही सुरुवातीच्या स्टेजमध्ये रॅडिकल रेडिओथेरपी इज ऑल्सो इंडिकेटेड. ओनली रेडिएशन केलं जातं, किंवा जेव्हा 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर त्यांना आपण वन्स अ वीक किमोथेरपी दिल्या जातं. पण किमोथेरपी ह्यामध्ये इट ऍक्ट्स ॲज अ रेडिओ सेन्सिटायझर. आपण फक्त रेडिओथेरपीची इफेक्ट वाढवण्यासाठी किमोथेरपी करतोय. त्यामुळे ह्यात खूप काही साईड इफेक्ट्स नसतात. पेशंट ट्रीटमेंट होऊन चाललाय, पेशंटला काही कंप्लेंट पण नसतात. त्यामध्ये दॅट इज द ओनली ऑप्शन. म्हणजे आपण ऑर्गन प्रिझर्वेशन पण करतोय, रेडिएशन ही कम्प्लीट क्युअर पण होतं. अर्ली स्टेज पेशंट आमच्या OPD मध्ये 10 ते 15 वर्षापासूनचे पण फॉलोअपचे पेशंट येतात. दोज आर द नाईस थिंग. मीन्स आता आपण एवढं रिसेंट डेव्हलपमेंट आली आहे, जवळपास इंटरनॅशनल लेवलच्या फॅसिलिटीज वी हॅव इन इंडिया. वाव, दॅट्स ग्रेट. मॅमनी मॅनेजमेंट बद्दल आणि ट्रीटमेंट बद्दल आपल्याला आता एक खरं पाहिलं तर सुखद बातमी दिलेली आहे की आपलं मेडिकल सायन्स आता ह्या लेवलला पोहोचले की आपण प्रिव्हेंट सुद्धा करू शकतो. आणि प्रिव्हेन्शन बद्दल स्क्रीनिंग आणि सेल्फ टेस्ट, रेग्युलर चेकअप्स, रेग्युलर ब्लड टेस्ट असे कितीतरी मार्ग आपल्याकडे आहेत. सो कंटाळा करू नका, गोष्टी प्रोकॅस्टिनेट करू नका वेन इट कम्स टू युअर हेल्थ. आणि एक छोटासा एक आपण सेशन किंवा एक पार्ट घेणार आहोत जिथे आपल्या सगळ्यांचे FAQs मी मॅमला विचारणार आहे. सो मॅम, एक प्रश्न असतो की किमोथेरपी, रेडिओथेरपी ह्याच्यानंतर लाईफ क्वालिटी ऑफ लाईफ डिक्लाइन होते. व्हॉट डू यू हॅव टू थिंक अबाउट, व्हॉट डू यू हॅव टू सी अबाउट इट? मला अगदी थोडक्यात सांगा. आपण आता जे डिस्कस केलं कॅन्सर ऑफ सर्व्हिक्स मध्ये वी आर गिव्हिंग रेडिएशन्स टू द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, म्हणजे मेनली पेल्विक एरियामध्ये. राईट. आणि दोज एरिया इज इन द हिडन पोर्शन. त्यामुळे पेशंटला रेडिएशन ट्रीटमेंट चालू आहे हे लोकांना समजत पण नाही. फक्त काही सिम्पटम्स असतील ड्युरिंग ट्रीटमेंट, इट विल बी रिझॉल्व्ड आफ्टर 6 weeks. जेव्हा रेडिएशनची इफेक्ट संपतात तसं काहीच प्रॉब्लेम नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी इथे आपण CA सर्व्हिक्स बद्दल बोलताना म्हणजे दिस इज अ फ्रिक्वेंटली वी आर आस्किंग क्वेश्चन इन आवर OPDs. फिमेल्स पेशंटला बऱ्याचदा कंप्लेंट्स असतात की पेशंट सर्वायकल कॅन्सर झाल्यानंतर आम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह राहू का नाही. तर आपण आयडियली वी शुड आम्ही ॲडवाइसेस करतोय की 6 आठवडे झाले ट्रीटमेंट संपल्यानंतर यू हॅव टू कंटिन्यू देअर सेक्शुअल लाईफ. परत त्यांच्या डाएटमध्ये पण फार काही चेंज नाही. वन्स द ट्रीटमेंट इज सेटल्ड, थोडंफार ट्रीटमेंटच्या ड्युरेन काही आम्ही सांगतो प्रिकॉशन घ्यायला. कारण रेडिएशन चालू असताना आपण पोटाला रेडिएशन देतो, त्यामध्ये आतडी असतात, लिंबीची पिशवी असते, त्यामुळे थोडंसं डाएटमध्ये चेंजेस करायला लागतो. पण जेव्हा ट्रीटमेंट पूर्ण कम्प्लीट होते किंवा संपते तेव्हा आपण त्यांना सगळं आधीसारखं आयुष्य जगायला लावतो. फक्त एकच प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये की दोज वुमेन हू आर प्री-मेनोपॉजल दे आर गोइंग टू स्टॉप त्यांचं मेन्स्ट्रुएशन सायकल स्टॉप होतं बिकॉज रेडिएशनमुळे ओव्हॅरियन फंक्शन स्टॉप होतं. आणि ब्रेस्ट कॅन्सरचं जे आहे, ब्रेस्ट कॅन्सर इट इज आताच मी जस्ट बोलल्या त्यानुसार ब्रेस्ट कन्झर्वेशनमुळे पण आपल्याला फार काही सायकोलॉजिकल स्टिग्मा होणार नाहीये. तर आपण फक्त ड्युरिंग ट्रीटमेंट देर इज अ हेअर लॉस दॅट मे बी द किमोथेरपी साईड इफेक्ट्स. रेडिएशनचा फार काही साईड इफेक्ट्स नसतो ब्रेस्ट कॅन्सरमध्ये. हेअर लॉस आपण जेव्हा किमो संपते त्यानंतर देर मे बी अ लक्झुरियस ग्रोथ ॲज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस. तर त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाही. यू आर टेक अ प्रॉपर प्रिकॉशन ड्युरिंग ट्रीटमेंट. देर इज लाईफ थ्रेटनिंग असं काहीच नाही. ट्रीटमेंट करायला घाबरू नका. इज द ओनली मेसेज फ्रॉम मी. थँक्यू सो मच मॅम. सो माझ्या डिअर फ्रेंड्स, आजच्या आपल्या या सेशनमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सर आणि CA सर्व्हिक्स बद्दल मल्टी फॅसेटेड स्टडी मॅम सोबत झालाय आपला. गायडन्स मिळालाय त्यांचा. यावरही तुम्हाला काही प्रश्न असतील तर मॅम इनलाइस बुद्राणी या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. यू कॅन गो अँड एनी टाइम कन्सल्ट हर. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, आपल्याला इतका छान गायडन्स करण्यासाठी मी मॅमचे पुन्हा एकदा आभार मानते. थँक्यू सो मच मॅम. थँक्स अ लॉट. आणि याचबरोबर आपण संपत आहोत आजचा MLA सेलिब्रिटीचा एपिसोड. बघत रहा MLA सेलिब्रिटी. थँक्यू. थँक्यू.